नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकोते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जे पण आपले कामगार मित्र आहेत किंवा बांधव आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। त्यांना घरात उपयोगी असणाऱ्या 30 वस्तू बांधकामगार योजना मार्फत भेटणार आहे। तर त्याच्याविषयी अपडेट आहे, तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे व तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे। अर्ज तुम्ही ऑफलाईन पण करू शकतात, ऑनलाईन पण करू शकतात। तर ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला ज्या भेटणाऱ्या वस्तू आहेत त्या कोणत्या कोणत्या बघू शकतात। ज्या 30 वस्तू आहेत, पहिले तुम्हाला 4 ताट भेटणार आहे, 8 वाट्या भेटणार आहे, पाण्याचे ग्लास हे 4 भेटणार आहे, परत झाकणासह जे पातेले आहेत ते 12 इंचचे एक भेटणार आहे, परत 13 इंचचे एक भेटणार आहे, सोबतच मित्रांनो 14 इंच एक भेटणार आहे, मोठा चमचा भेटणार आहे भात वाटपासाठी आणि मोठा चमचा वरण वाटपासाठी एक भेटणार आहे, पाण्यासाठी मित्रांनो 1.5 लिटरचा जग भेटणार आहे, मसाला डबा 7 भेटणार आहे मित्रांनो, परत डब्यासह जे झाकण आहे ते 14 इंच ते एक भेटणार आहे, परत 16 इंच एक डब्बा भेटणार आहे झाकणासोबत, परत 18 इंच एक डब्बा भेटणार आहे झाकणासोबत, एक परत भेटणार आहे, प्रेशर कुकर पण भेटणार आहे 5 लिटरचं, कढई पण भेटणार आहे एक स्टीलची एक, आणि स्टीलची टाकी असलेलं झाकणासह एक मोठी एक भेटणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे वरील नाही का जे 30 संच आहे भांड्याचे ते बांधकामगारांस देण्यात येईल व गृह उपयोगासाठी त्यांचे वाटप करत आहे व ही योजना त्यांच्यासाठीच आहे मित्रांनो। तर तुम्हाला याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, इथे बघू शकतात, आता हे 2-4 जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे, कारण की हेच डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म करिता सबमिट करावं लागेल किंवा ऑफलाईन फॉर्म करत असाल, ऑफलाईन फॉर्म देत असाल भरत असाल त्याच्यासाठी तुम्हाला हे फॉर्म सबमिट करावे लागेल। मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म भरण्या अगोदर नीट वाचून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता तुमचा जो नोंदणी क्रमांक असतो, जे कामगार सर्टिफिकेट असतं तर तुम्ही काढलेलंच असेल तो नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। परत तुमच्या जे कुटुंबामध्ये व्यक्ती आहेत ते इथं टाकायचं आहे। परत पुढील प्रमाणे मित्रांनो त्यांचे जे नाते आहे आणि नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे, त्यांचा नोंदणी क्रमांक आहे तो पण इथे टाकून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर दिनांक टाकायचा आहे, परत लिहून देणाऱ्याची सही, नाव आणि मोबाईल नंबर पण तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, हा फॉर्म पूर्ण झाल्यानंतर परत एक फॉर्म भरावा लागतो। आता इथे तुम्हाला एक सहमती पत्र पण द्यावं लागतं, इथं तुमचं नाव, आधार क्रमांक टाकून सही, दिनांक आणि ठिकाण टाकून। तर मित्रांनो, या सर्व फॉर्मच्या ज्या PDF लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल, तिथे जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत। आता इथे बघू शकतात ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत किंवा नगरपालिका, नगर परिषद यांच्या मार्फत बांधकामगारास मागील 90 दिवस काम केलेलंच प्रमाणपत्र आहे, तर याचं अप्रूव्हल तुम्हाला यांच्या मार्फत घ्यावं लागतं। आता इथे तुम्हाला जावं क्रमांक, दिनांक टाकायची गरज नाही, पासपोर्ट फोटो टाकायचा आहे, इथं तुम्हाला नगर परिषदेचं नाव टाकायचं आहे, अधिकाऱ्यांचे नाव टाकायचे आहे, खाली त्यांचं पद टाकायचं आहे, तालुका पिनकोड टाकायचा आहे, इथं बांधकामगाराचे नाव टाकायचे आहे, इथं कामगाराचा पत्ता, वय, वर्ष टाकून घ्यायचे आहे, इथं तुम्हाला गाव कोणतं आहे ते टाकायचं आहे, तालुका जिल्हा पण तुमचा टाकून घ्यायचा आहे, सोबत पिनकोड टाकल्यानंतर तुमचा संपर्क इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, कामाचं स्वरूप पण इथं टाकायचं आहे, सध्याचा जो पत्ता आहे तो टाकायचा आहे, इथे तुम्हाला गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड सोबत इथं तुम्हाला दिनांक आणि दिवसाचे वेतन किती होते ते पण तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत। मित्रांनो, तुम्हाला इथं ठेकेदाराचा जो तपशील आहे मागील काही 90 दिवसाचा तो तुम्हाला इथं पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप भरायची आहे। त्याच्यानंतर जे अधिकारी आहेत वरती बघू शकतात, तुम्हाला यांच्याकडून सही शिक्का घ्यायचा आहे। आता नेक्स्ट जो फॉर्म आहे मित्रांनो तो पण तुम्हाला यासोबत जोडावा लागेल, तो पण आपण कसा भरायचा आहे ते बघणार आहोत। मित्रांनो, या फॉर्मचा नमुना आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊ, पण इथे बघू शकतात हा जो फॉर्म आहे ऑफलाईनचा आहे, यासारखा मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पण फॉर्म भरू शकतात आणि जी प्रोसेस आहे ती ऑफलाईन लवकर होते ऑनलाईन पेक्षा। तुम्हाला इथं नोंदणी क्रमांक नंतर भेटेलच, इथे तुम्हाला नोंदणी दिनांक, नोंदणी शुल्क म्हणजे ज्याचं चलन आहे ते तुम्हाला इथं जी माहिती आहे ती भरावी लागते। परत अर्जदाराचं पहिलं नाव, पतीचे नाव, आडनाव, त्यांचा फोटो लावायचा आहे, न चुकता आधार नंबर टाकायचा आहे, आणि इथं जे नाव टाकणं ते तुमच्या आधार कार्ड प्रमाणेच टाका, इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, जे पण असेल ते टिक करून घेऊ शकता, मोबाईल नंबर टाका, इथं तुमची जन्मतारीख टाका जशी तुम्हाला इथं दिलेलं आहे, आणि या तारखेला आजच्या तुम्हाला वय किती होतं ते पण टाकू शकतात। इथं तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल ते ज्या कॅटेगरीमध्ये येतात ते कॅटेगरी तुम्हाला इथं टाकायचे आहे, इथं पत्ता टाकून घ्यायचा आहे मित्रांनो, कायमचा पत्ता हा पण टाकायचा आहे,
परत तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर कोणतं रेशन कार्ड तुम्ही धारक आहात तर तुम्हाला इथे टिक करायचे आहे आणि त्या रेशन कार्डचा नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथं सध्याचा नियोक्त्याचा तपशील पण तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। हे टाकल्यानंतर तुम्हाला हे दुसरं पेज येईल मित्रांनो। इथं कुटुंबाची माहिती द्यायची आहे, जे कुटुंबाचे नावं असतील कुटुंबामध्ये ती पूर्ण इथं लिस्ट किंवा नावं टाकायचे आहे। परत त्यामध्ये स्त्री आणि पुरुष किती आहे ते तुम्ही इथं टाकून घेऊ शकता आणि इथं तुम्हाला त्यांचं वय टाकायचं आहे, अर्जदाराशी नाते काय आहे ते पण टाकायचं आहे, प्रत्येकाचं शिक्षण काय काय झालेलं आहे ते टाकायचं आहे, व्यवसाय काय टाकायचा आहे, शिक्षण जर झालेलं असेल तर तुम्ही शिक्षण टाकू शकतात किंवा गृहिणी आणि काही व्यवसाय करत असाल तर तुम्ही ते टाकू शकतात आणि नंतर तुम्हाला इथं काही जर टिक करायची असेल तर ती टिक करून घेऊ शकता। बँक खात्याचा तपशील भरायचा आहे। बँक खात्याचा तपशील भरताना इथं बँकेच्या खात्यावरती किंवा पासबुकवरती जे नाव आहे ते टाकायचं आहे, सोबत तुम्हाला शाखा कोणती आहे ते टाकायचं आहे, बँकचा खाते क्रमांक टाकायचा आहे, न चुकता शाखेचे नाव टाकून घेतल्यानंतर IFSC कोड पण टाकायचा आहे, न चुकता इथं ठिकाण आणि दिनांक टाकून घ्यायचे, अर्जदाराची सही करायची, सही येत नसेल तर तुम्ही अंगठा पण देऊ शकतात। आता खाली आल्यानंतर तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट जोडणार आहेत ते तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे। हे वाचल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं टिक करायचे जे पण तुम्ही डॉक्युमेंट जोडता आणि जे डॉक्युमेंट जोडणार नाही त्याला अनटिक राहून द्यायचं आहे। परत तुम्हाला इथं अर्ज स्वीकारला नाकारला ही पुढची प्रोसेस राहील। तुम्हाला 3 पासपोर्ट फोटो याच्यासोबत द्यायचे आहे। तर मित्रांनो काही अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। याच्यानंतरचा पण एक फॉर्म आहे तो पण तुम्हाला याच्यासोबत जोडावा लागेल। आता हे स्वघोषणापत्र आहे मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं स्वघोषणापत्र भरून घ्यायचं आहे। इथं तुमचं मी म्हणजे तुमचं नाव, परत इथं श्री ते नाव टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जी माहिती तुम्हाला भरायची आहे ते एकदा वाचायची आहे। परत तुम्हाला जे मुलं आहेत किंवा काय आहे त्यांचं वय, परत आधार क्रमांक, व्यवसाय काय आहे, राहणार कुठे राहतात ते ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे शॉर्टकटमध्ये आणि नंतर ठिकाण दिनांक टाकल्यानंतर अर्जदार सही आणि नाव टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे। आता तुम्हाला तर मित्रांनो जो हा फॉर्म भरला पूर्ण तुम्ही डिटेलमध्ये तर हा फॉर्म कुठं सबमिट करायचा आहे, तुम्हाला जे तुमचं बांधकामगार कार्यालय असतं जवळपास जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये तिथं जाऊन तो अर्ज द्यायचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्हाला 45 दिवसाच्या आतमध्ये तुमचं जे भांडे आहेत, ती वस्तू आहेत ते तुम्हाला भेटतील मित्रांनो, किंवा त्याऐवजी जे बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होतील। तर मित्रांनो ही अपडेट होती आणि याच्यामध्ये मित्रांनो कोणाकडे नोंदणी क्रमांक नसेल तर यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकतात आणि नोंदणी क्रमांक काढू शकतात। तर मित्रांनो अशा प्रकारे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।